जे शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी माहे मार्च पेड इन एप्रिल पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगाने कोणत्या त्या सूचना निर्गमित झालेल्या आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, बिग अपडेट रिगार्डिंग पेमेंट ऑफ एम्प्लॉईज सॅलरीज फॉर मार्च अँड एप्रिल। कर्मचाऱ्यांचं माहे मार्च पेड इन एप्रिल 2025 वेतन देयक सादर करत असताना कारवाईच्या कार्यवाहीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेलं आहे। सदर परिपत्रकानुसार वेतन देयके सादर करण्याचं वेळापत्रक सादर करण्यात आलेलं आहे। यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की मुख्याध्यापक यांनी DDO 2 कडे देयके फॉरवर्ड करण्याची अंतिम दिनांक 28 मार्च 2025 अशी असेल। त्यानंतर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रति स्वाक्षरीस्तव पंचायत समिती लेखाधिकारी यांना सादर करण्याची मुदत 1/4/2025 अशी असणार आहे। पंचायत समिती लेखाधिकारी यांनी देयके तपासणी करून हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी यांना प्रति स्वाक्षरीसह परत घेण्याचा अंतिम दिनांक 3/4/2025 अशी असणार आहे। तसेच हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग येथे सादर करण्याचा अंतिम दिनांक 4/4/2025 अशी असणार आहे। सदर देयके सादर करत असताना ज्या कर्मचाऱ्यांना प्राण नंबर मिळालेले असतील अशा कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतनामधून नियमितपणे NPS रक्कम कपात करण्याबाबत नमूद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर माहे फेब्रुवारी 2025च्या वेतनामधून देण्यात आलेला महागाई भत्ता फरक जो आहे तो आपोआप शून्य होईल याबाबतची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। समोर स्क्रीनवर या संदर्भातलं वेळापत्रक आपण पाहू शकताय। तर माहे मार्च पेड इन एप्रिल पगारासंदर्भातल्या ह्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आहे। अर्थात हे परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागास संबंधित असलेले जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असं आहे। तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।